तर लाईट सेक्शन मध्ये दुसरा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपण चालू करत आहोत की लाईट सेक्शन मध्ये जो काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन त्याचा मेजॉरिटी पोर्शन आहे तो पोर्शन आज आपल्याला आपला सुरू. पोर्शन मध्ये असं काही अवघड आहे का? ऍक्च्युअली सेक्शन मधला स्टेशनरी वेव्ह टॉपिक जर सिस्टमॅटिकली समजलेला असेल तर इथं तसं काही अवघड नाहीये. मला शिकवत असताना मी त्या ठिकाणी तुम्हाला म्हणलं होतं की स्टेशनरी वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण काळजीपूर्वक शिकू, त्याच्यानंतर तर सगळं आहेत. म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणच्या कॅरेक्टरिस्टिक्स सिस्टमॅटिकली शिकल्या होत्या. सिमिलरली लाईट सेक्शन मध्ये देखील आपल्याला जर त्या ठिकाणी इंटरफिरन्स आणि डिफ्रॅक्शनचे क्रायटेरियाज किंवा कन्सेप्ट जर चांगल्या पद्धतीनं कळायचे असतील, इंटरफिरन्सचा इनिशियल पोर्शन ओरिएंटेशन मधला आहे, त्यामध्ये कंडिशन्स आहेत आणि कंडिशन आहे असा पोर्शन हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तो जर एकदा समजला तर पुढचा पार्ट काहीच नाहीये. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटच आहेत. एक्सपेरिमेंट म्हणजे ऍक्च्युअल ऍप्लिकेशन करायचं, बाकी काही करायचं नाहीये तुम्हाला. पण जर क्लिअर असेल तर म्हणले की जर तुमचा बेस जर क्लिअर असेल तर कंपल्सरी ऍट ओरिजिन कोण असला पाहिजे? अँटीनोड असला पाहिजे. त्याच्यापासून किती नोड तयार? λ/4. अँटीनोड मधलं अंतर किती असतं? λ/2. दोन नोड मधलं λ/2. स्टेशनरी वेव्ह कशाचं फॉर्मेशन होतं? लूपचं फॉर्मेशन होतं किंवा सेगमेंटचं फॉर्मेशन होतं. एखाद्या लूपमध्ये सगळे पार्टिकल हे कसे असतात? सेम फेज मध्ये असतात. लूप मध्ये तेच पार्टिकल एकमेकाच्या कसे असतात? अपोजिट असतात. हे काही बेसिक फंडामेंटल्स आपण तिथं पाहिले होते. आणि मग त्याच्याशी निगडीत आपण अप्लाइड ओरिएंटेशनचे प्रश्न पुढे घेऊन जात होतो. थोडीफार या ठिकाणी आहे. तिथं आपण होतं साऊंड सेक्शनचा जो पहिला टॉपिक होता ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं बीट्स. When two identical sound waves having slight difference in a frequency, when traveling in a same direction, ते एकाच पोझिशनला अल्टरनेट साऊंडचा मॅक्सिमा आणि मिनिमा तयार करतात. The maxima is known as waxing and the minima is known as waning, and such alternate production of waxing and waning is called as formation of beats. म्हणजे एकाच पॉइंटला माणूस उभारलेला जर असेल तर त्याच्याकडे येणाऱ्या ज्या दोन वेव्ह आहेत कशा आहेत? त्या दोन्ही आयडेंटिकल आहेत, एकाच दिशेने येत आहेत. त्यांच्यामध्ये फरक काय आहे? फक्त फ्रिक्वेन्सीचा स्लाइट फरक आहे. तर त्या माणसाला त्या दोन वेव्हमुळे काय ऐकू येतं? कधी साऊंडचा मॅक्सिमा येतो तर कधी मिनिमा येतो. अशाच प्रकारे आपण इथं लाईट मध्ये शिरणार आहोत. लाईट मध्ये आपण थोडासा फरक करणार आहोत. एकाच दिशेनं जाणाऱ्या साऊंड वेव्ह, इथं देखील एकाच दिशेनं जाणाऱ्या लाईट वेव्ह. दोन्ही साऊंड वेव्ह आयडेंटिकल असाव्यात, इथं दोन्ही लाईट वेव्ह आयडेंटिकल असाव्यात. इथं साऊंड वेव्ह मध्ये स्लाइट डिफरन्स फ्रिक्वेन्सीज होतं, इथं तोही नाहीये, इथं सगळं सारखं आहे. मग सगळं सारखं असेल तर काय घडेल? तर एका पॉइंटला पूर्वी ज्या पॉइंटला माणूस उभारलाय त्या पॉइंटला कधी मॅक्सिमा कधी मिनिमा, परत मॅक्सिमा मिनिमा असं ऐकू येत होतं. आता तसं नाहीये. एका माणसाला असे लाईन जर उभं केले तर मॅक्सिमा ऐकू येईल, शेजारच्याला मिनिमा ऐकू येईल, त्याच्या शेजारच्याला मॅक्सिमा ऐकू येईल. असं का बरं घडतं? आणि हे घडणं म्हणजेच लाईट आहे. म्हणजे याचा अर्थ साऊंड मध्ये वी आर डिस्कसिंग अबाउट अ सिंगल लोकेशन, आणि त्या सिंगल लोकेशनला या दोन साऊंड वेव्हची अवस्था काय होते त्याच्याबद्दल आपण बीट्स मध्ये पाहिलं होतं. आता आपण काय पाहणार आहोत? दोन वेव्हज आहेत, सगळं बरोबर आहे,
पण सिंगल लोकेशन नाही, वेगवेगळे लोकेशन्स आहेत. या प्रत्येक लोकेशनला काय हाल होईल ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचे. याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी बेसिकली माहित पाहिजेत. फॉर एन एक्झाम्पल, वी कॉल इट एज अ फेज. टू वेव्स आर इन सेम फेज म्हणजे काय? पहिल्या वेव्हचा क्रेस्ट असेल तर क्रेस्ट, पहिल्या वेव्हचा ट्रफ असेल तर दुसऱ्याचाही ट्रफ येईल, त्याला आपण वी कॉल इट एज सेम फेज. अपोजिट फेज म्हणजे काय? एका वेव्हचा क्रेस्ट आहे तर दुसऱ्याचा ट्रफ आहे तिथं, किंवा दुसऱ्याचा क्रेस्ट आहे तर पहिल्याचा ट्रफ आहे तिथं. हे असं घडणे म्हणजे त्या ठिकाणी वेव्हज अपोजिट फेज मध्ये आल्या. आता वेव्ज हा जर शब्द तुम्ही उच्चारत असाल तर साऊंड वेव्ह शिकत असताना आपण त्या ठिकाणी एक थेरम पाहिला होता आणि त्या थेरमचं नाव आपण दिलं होतं सुपरपोजिशन थेरम. आणि सुपरपोजिशन थेरम बद्दल एक पॉइंट आपण त्या ठिकाणी पहिला टाकला होता. इट इज ओबेड बाय ऑल टाइप्स ऑफ वेव्स. सगळ्या प्रकारच्या वेव्स हा थेरम त्या ठिकाणी काय करतात? ओबे करतात. काय होता हा थेरम? when two or more waves arrive at a point in a medium simultaneously, एखाद्या मीडियम मध्ये एखाद्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्स एकाच वेळेस जर येत असतील तर each wave try to produce its own displacement independent of the others. प्रत्येक वेव्हची इच्छा असते की त्या मीडियमच्या पार्टिकलनं माझ्या पद्धतीनं काय केलं पाहिजे? व्हायब्रेट केलं पाहिजे. बट द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल, त्या पार्टिकलचं जे काही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असतं ते काय असतं? इट इज द व्हेक्टर सम ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट्स. म्हणजे तो करतो काय त्या ठिकाणी? तर सगळ्या येणाऱ्या वेव्हच्या डिस्प्लेसमेंटचा व्हेक्टर सम घेतो आणि ते व्हेक्टर सम जसं सांगतं त्या पद्धतीने तो व्हायब्रेट होतो. फॉर एन एक्झाम्पल, दोघाची क्रेस्ट येऊ लागली म्हणजेच सेम फेज मध्ये आहे, म्हणजे ही क्रेस्ट काय म्हणते? पार्टिकलला वर चल. दुसरी वेव्ह देखील म्हणते पार्टिकलला वर चल. यानी 5 न चल म्हणलं, ह्यानी 5 न चल म्हणलं तर पार्टिकल कितीने जाईल? 10 ने जातो वर. समजा जर अपोजिट फेज मध्ये आला तर त्या पार्टिकलला एक जण वर 5 न बोलवेल तर दुसरा खाली बोलवेल 5 न. रिझल्टंट पार्टिकल काय करेल? काहीच नाही करणार. त्या ठिकाणी त्याची डिस्प्लेसमेंट 0 असेल. हे जे काही घडतं त्या ठिकाणी, हे घडणं समजून घेणे यालाच वी कॉल इट ॲज इंटरफिअरन्स ऑफ लाईट. यालाच प्रॉपरली आपल्याला काय करायचं आहे? समजून घ्यायचं आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे, लाईट वेव्स असोत, साऊंड वेव्स असोत और एनी टाइप्स ऑफ वेव्स असोत, दे ऑल ओबेज सुपरपोजिशन थेरम. मग जर मी तुम्हाला म्हटलं व्हॉट इज द इंटरफिअरन्स ऑफ लाईट, मग इंटरफिअरन्स ऑफ लाईट म्हणजे काय एक्झॅक्टली? ज्या ज्या वेळेस दोन आयडेंटिकल लाईट वेव्स ट्रॅव्हलिंग इन अ सेम डायरेक्शन, आयडेंटिकल म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सारख्या, दोघांची अँप्लिट्यूड सारखी, वेलॉसिटी सारखी, वेव्हलेंथ सारखी, फ्रिक्वेन्सी सारखी, सगळं सारखं. ट्रॅव्हलिंग इन अ सेम डायरेक्शन, एकमेकांमध्ये ज्यावेळेस मिक्स होतात, मिक्स झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या स्क्रीनवर ते लाईटचा अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स तयार करतात. म्हणजे तर काही ठिकाणी डार्क बँड असेल, परत ब्राईट असेल, परत डार्क असेल, अशा पद्धतीने एक तयार करतात. हा पॅटर्न तयार करतात. ही पॅटर्न तयार होण्याची प्रक्रिया यालाच वी कॉल इट ॲज इंटरफिअरन्स ऑफ लाईट. जर त्या ठिकाणी या लाईट वेव्हला मी बाजूला नेलं असतं
त्याच्याऐवजी साऊंड वेव्ह जर असत्या आणि अशीच माणसं जर उभारली असती तर कोणी मॅक्सिमा ऐकला असता, कोणी मिनिमा ऐकला असता, कोणी मॅक्सिमा ऐकला असता. अशा पद्धतीने त्याने ऐकलं असतं. तिकडचा साऊंडचा मॅक्सिमा म्हणजे इकडचा लाईटचा ब्राईट बँड, तिकडचा साऊंडचा मिनिमा म्हणजे साऊंड गायब आहे, तर इकडे लाईटचा काय असेल डार्क बँड म्हणजे लाईट देखील गायब आहे इथं. म्हणजे इथं देखील काय होतं, काही ठिकाणी लाईट वाढते तर काही ठिकाणी लाईटची इंटेन्सिटी कमी होते. जिथं वाढते त्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे एनहान्समेंट. त्या ठिकाणी काय एनहान्समेंट, वाढणे. आणि जिथं त्या ठिकाणी शब्द आहे की गायब होते, कॅन्सलेशन. एखादी गोष्ट वाढत वाढत मोठी झाली की वी कॉल इट ॲज इट इज अ, त्याला काय म्हणतो आपण कन्स्ट्रक्टिव्ह नेचर म्हणतो. आणि एखादी गोष्ट खूप मोठी आहे, तुटत 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 साफच होऊन गेली, वी कॉल इट ॲज डिस्ट्रक्टिव्ह. म्हणजे याचा अर्थ काही ठिकाणी लाईटचा ब्राईटनेस खूप वाढला म्हणजे याचा अर्थ तिथं कन्स्ट्रक्टिव्ह पार्ट काहीतरी झाला, तिथं एनहान्समेंट काहीतरी झाली म्हणून लाईट एकदम ब्राईट झाली. काही ठिकाणी लाईट डार्क झाली म्हणजे काय झालं, तिथं त्या ठिकाणी काहीतरी डिस्ट्रक्शन झालं लाईटचं, किंवा लाईटचं कुठं कॅन्सलेशन होऊ लागले, किंवा लाईट तिथं शिल्लक राहण्या गेली म्हणून तिथं काळा पट्टा तयार झाला. हे तयार होणे किंवा ही प्रक्रिया अस्तित्वात येणे व्हॉट, इंटरफिअरन्स ऑफ लाईट. म्हणून याच्याबद्दल सुरुवात करू. पहिल्यांदा मेन हेडिंग घ्या, सुपरपोजिशन थेरम. सुपरपोजिशन थेरम. त्यातला पहिला पॉइंट, it is being obeyed by all types of waves, all types of waves, ब्रॅकेट मध्ये लिहा, including light waves. खाली स्टेटमेंट घ्या, when two or more waves arrive at a point in a medium simultaneously, comma, each wave try to produce its own displacement independent of the others, but the resultant displacement of the particle of the medium
is the vector sum is the vector sum of all individual displacements आता लक्षात घ्या. पुढं आता याच्यानंतर आपल्याला जायचं आहे इंटरफिअरन्स ऑफ लाईट मध्ये जायचं आहे. आणि इंटरफिअरन्स ऑफ लाईट मध्ये मग आपल्याला दोन प्रकारचे सांगायचे. एक ब्राईट बँड तयार करणारा ज्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स म्हणणार आहोत, आणि दुसरा डार्क बँड तयार करणारा ज्याला आपण त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स म्हणतो. मी जर तुम्हाला विचारलं एखाद्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स का, कारण त्या ठिकाणी दोन फेज मध्ये रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कशी असेल, जास्त असेल, म्हणून त्या ठिकाणी ब्राईटनेस जास्त असेल. मग आता बाळांनो, तर येणाऱ्या दोन वेव्ह एकमेकाच्या कशा येतील, विरुद्ध पद्धतीने येतील किंवा अपोजिट फेज मध्ये येतील. म्हणजे एकमेकाला काय करून टाकतील, कॅन्सल करून टाकतील. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट राहील का नाही, म्हणजे त्याचा अर्थ त्या ठिकाणी काय असेल, डार्क बँडचं फॉर्मेशन असेल. म्हणजे याचा अर्थ एक गोष्ट कळाली, डार्क बँड इज ड्यू टू कशामुळे असेल, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स विच इज ड्यू टू लाईट वेव्स अरायव्हिंग इन अपोजिट फेज. आता आलं वाक्य लक्षात. आणि पुढे जर म्हणलं ब्राईट बँड शब्द म्हणल्यावर येईल कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स, लाईट वेव्स अरायव्हिंग इन सेम फेज. काय येतील, कंडिशन काय होती, पार्ट पुढं पाहूत. आता आपण त्याला जास्त त्रास नाही, आपण बेसिक फंडामेंटल पहिल्यांदा बघू. मग आता मी त्या ठिकाणी इंटरफिअरन्स ऑफ लाईट याची व्याख्या मी सांगू इच्छितो. The enhancement or cancellation of displacement. डिस्प्लेसमेंटचं एनहान्समेंट, अँड शब्द नाही, एकाच जागेवर होत नाही म्हणून ऑर हा शब्द मी वापरतोय. इथं जर एनहान्समेंट होत असेल तर एनहान्समेंटच होतो, आणि इथं कॅन्सलेशन या पॉइंटला होत असेल तर कॅन्सलेशनच होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी अँडच्या ऐवजी ऑर शब्द येईल. द एनहान्समेंट ऑर कॅन्सलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ द टू आयडेंटिकल लाईट वेव्स ट्रॅव्हलिंग इन अ सेम when interferes, ज्यावेळेस ते इंटरफिअर करतील, प्रोड्यूस करतात अल्टरनेट मॅक्सिमा अँड मिनिमा ऑफ लाईट, किंवा प्रोड्युसेस अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स. सच अ प्रोडक्शन ऑफ ब्राईट अँड डार्क बँड इज नोन ॲज, त्यालाच काय म्हणतो, इंटरफिअरन्स ऑफ लाईट. ब्राईट बँड केव्हा होईल, एनहान्समेंट मुळे असेल किंवा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स मुळे असेल. डार्क बँड केव्हा होईल, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स मुळे असेल किंवा अपोजिट फेज मध्ये आल्यामुळे असेल. म्हणून आता इंटरफिअरन्स ऑफ लाईटच्या नंतर आपल्याला परत दोन व्याख्या सांगता आल्या पाहिजेत. सांगता आली पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स म्हणायचं म्हणजे काय, आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स कुणाला म्हणायचं. हा, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स कुणाला म्हणायचं, द एनहान्समेंट ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ द लाईट वेव्स when they arrive at a point in a medium in कसे same phase giving rise to formation of bright band is called as constructive interference. आता लॉजिकल लक्षात. मी जर तुम्हाला म्हणलं की बाळांनो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स म्हणायचंय, मला काय म्हणणार,
डिस्प्लेसमेंटच्या वेळी इथं शब्द कोण येईल? कॅन्सलेशन. कुणाची? ऑफ डिस्प्लेसमेंट. कुठल्या? लाईट वेव्स when they arrive at a point in a medium in कसे? opposite phase gives rise to formation of dark band is known as destructive interference. बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे या तिन्ही व्याख्या आपल्याला कॉमन सेन्स मध्ये कळायला. इंटरफिअरन्स म्हणजे तुम्हाला ब्राईट आणि डार्क दोघांबद्दलही बोलावं लागेल आणि तो पॅटर्न तयार होण्याची प्रक्रिया सांगावी लागेल. कन्स्ट्रक्टिव्ह बद्दल बोलत असताना तुम्ही फक्त बोलणार आहे, ब्राईट बँड बद्दल बोलणार आहेत, आणि डिस्ट्रक्टिव्ह बद्दल बोलताना तुम्ही फक्त कोणाबद्दल बोलणार आहेत? डार्क बँड बद्दल बोलणार आहे. म्हणून याच्याबद्दल लिहा. मेन हेडिंग इंटरफिअरन्स ऑफ लाईट. The enhancement or cancellation of displacement when two identical light waves traveling in same direction interferes gives rise to formation of काय? कुणाचं फॉर्मेशन होईल? alternate bright and dark bands is known as interference of light. The interference of light is of two types. खाली number 1, constructive interference आणि number 2, destructive interference. मेन हेडिंगला constructive interference. The enhancement of a displacement when two identical light waves arrive at a point
in same phase, in same phase, giving rise to formation of, कशाचं फॉर्मेशन होईल? फॉर्मेशन ऑफ ब्राइट बँड is known as constructive interference. त्याच्यानंतर पुढची मेन हेडिंग डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स. आता याची सुरुवात कशी करू? द एनहान्समेंटच्या ऐवजी काय लिहू? द कॅन्सलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट when, केव्हा? when two identical light waves arrive at a point in opposite phase, giving rise to कोणाला जन्म देईल? डार्क बँड. गिविंग राइज टू फॉर्मेशन ऑफ डार्क बँड येईल ना. बघा पूर्वी कसं वाक्य कसं आहे तसं घ्या. फॉर्मेशन ऑफ डार्क बँड इज नोन ॲज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स. आता लक्ष द्या, डाव्या बाजूला मी या ठिकाणी लिहितो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स CI आणि उजव्या बाजूला मी या ठिकाणी लिखतो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स DI. आता याच्याबद्दल पहिल्यांदा आपण समजून घेऊ की काय चालणार आणि कसं चालणार आहे. आता लक्षात घ्या, दोन वेव्ह आहेत. कशा पाहिजेत? लाईटच्या आयडेंटिकल पाहिजेत. आयडेंटिकल पाहिजेत याचाच अर्थ काय? दोघांची वेव्हलेंथ सारखी पाहिजे, अँप्लिट्यूड सारखी पाहिजे, वेलॉसिटी सारखी पाहिजे, फ्रिक्वेन्सी सारखी पाहिजे. असं अजून काय ते आपण नंतर विचार करू. दोन वेव्ह निघाले, एक S1 सोर्स आहे आणि दुसरा कोण आहे? S2 सोर्स आहे. आणि समोर त्यांच्या एक मी काय केलेली आहे? स्क्रीन ठेवलेली आहे. ठीक आहे. या दोघांचा परपेंडिक्युलर बायसेक्टर या O पॉइंटला येतोय. मग आता इथून लाईट वेव्ह बाहेर पडली ती O ला येईल, इथून लाईट वेव्ह बाहेर पडली ती देखील O ला येईल. म्हणजे O ला येण्यासाठी दोघांनी काय करावं लागेल? अंतर कव्हर करावं लागेल. मग S1 पासून O पर्यंतचं कापलेलं अंतर आणि S2 पासून O चं कापलेलं हे अंतर, हे दोन्ही अंतर कसे असतील? सेम असतील. म्हणजे याचा अर्थ समजा असं जर घडलं, काय दिसलं?
दोघांचे क्रेस्ट मिक्स झाले ओ पॉइंटला, दोघांचे क्रेस्ट मिक्स होतात, याचा अर्थ काय? सेम फेज मध्ये. सेम फेज मध्ये असताना कुठला इंटरफेरन्स होईल? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होईल. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होत असताना काय होईल? एनहान्समेंट होईल. म्हणजेच त्या ठिकाणी कुणाचं तर काय तयार होईल? ब्राईट बँड तयार होईल. म्हणजे याला लागलेला पाथ S1O, याला लागलेला पाथ S2O. समजा हे अंतर त्या ठिकाणी 10 मीटर असतं, हेही अंतर 10 मीटर असेल. तुमची जर त्या ठिकाणी एक वेवलेंथ 1 मीटरची असेल, तुमची वेवलेंथ जर त्या ठिकाणी 1 मीटरची जर असेल, तर इथून इथपर्यंत किती वेव बसतील? 10 बसतील. इथपर्यंत देखील किती बसतील? 10च बसतील. मग इथून जी पहिली निघाली, इथून जी पहिली निघाली, दोघं काय होतील? एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि इथं काय तयार करतील? ब्राईट बँड तयार करतील. हा स्क्रीनवरचा सगळ्यात सेंटरचा पॉइंट आहे, म्हणून त्याचं नाव काय? सेंट्रल ब्राईट बँड. हा तयार होतो, तुमचा सेंट्रल ब्राईट बँड तयार होतो केव्हा तयार होतो? ज्या ज्या वेळेस S1 पासून O चं अंतर आणि S2 पासून O चं अंतर कसं असेल? तर सेम असेल. तर म्हणजे याला पाथ लेंथ म्हणतो. अंतर म्हणजे व्हॉट? पाथ लेंथ. हे म्हणजे काय? पाथ लेंथ. मग या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय? पाथ डिफरन्स. हा शब्द आपण वापरलाय कुठं? साऊंड मध्ये. कुठले कुठले शब्द होते? पाथ डिफरन्स अँड फेज डिफरन्स. काय लिहिलं होतं तिथं आपण? लॅम्बडा जर पाथ डिफरन्स असेल तर 2 पाय रेडियनचा फेज डिफरन्स असतो, असं लिहिलं होतं आपण तिथं. आणि तिथं म्हणलं होतं मग तर तुम्ही एक्स जर पाथ डिफरन्स असेल तर काय घडेल? काहीतरी डेल्टा असतो, ज्याची किंमत आपण तिथं लिहिली होती 2 पाय एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा. हे इक्वेशन आपण तिथं तयार केलं होतं. इथं मला एक गोष्ट कळली, दोन्ही पाथ सारखे आहेत, म्हणून पाथ डिफरन्स इज इक्वल टू काय येईल? उत्तर 0. म्हणजे याचा अर्थ सेंट्रल ब्राईट बँड तयार होण्यासाठी कंडिशन काय असेल? दोन्हीचे पाथ सारखे पाहिजेत आणि त्या ठिकाणी पाथ डिफरन्स देखील किती पाहिजे? 0 पाहिजे. मग तिथं काय तयार होईल? सेंट्रल ब्राईट बँड तयार होईल. मी समजा या ठिकाणी एक P पॉइंट घेतला. इमॅजिन, सोचने में क्या हर्ज है? हा, S1 पासून P चं अंतर आणि S2 पासून P चं अंतर काय दिसलं तुम्हाला? S2 P चं अंतर जास्त आहे सर इथं. यस और नो? समजा S1 पासून O च्या ऐवजी हा थोडासा जवळ आला, अंतर आहे 9.5 मीटर आणि हे आहे त्या ठिकाणी 11 मीटर. 10च्या ठिकाणी 11 झाला. आता ते आता इथं काय घडेल? पहिली 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि अर्ध, म्हणजे याचा अर्थ याची काय येईल? ट्रफ येईल. किती नंबरची ट्रफ येईल? 9 वाल्याच्या नंतरची येईल. पहिल्याची ट्रफ म्हणजे 0.5, दुसऱ्याची म्हणजे 1.5, तिसऱ्याची ट्रफ म्हणजे बघा ही वेव आहे. पहिल्यांदा याची क्रेस्ट गेली, पुढे मागून ट्रफ आली तर काय होईल? 0.5चं अंतर राहील. दुसरे आली तर 1.5. मग 9.5 म्हणजे कोण? 10व्या वेवची ट्रफ आहे. इथं किती आहेत? 11 जण बसले. आता असं जर केलं तर 11 वेव येतील आणि इथं असं येईल. म्हणजे ह्या वेवची इकडच्याची क्रेस्ट येईल तर याची ट्रफ येईल. काय झालं? एकाची क्रेस्ट दुसऱ्याची ट्रफ, म्हणजेच कोण? अपोजिट फेज मध्ये आहेत. मात्र याची 10 नंबरचं आहे तर याचं किती आहे? 11 नंबरचं.
11 नंबरची क्रेस्ट आहे, याची 10 नंबरची कोण आहे, ट्रफ आहे. आता 10 नंबरची ट्रफ म्हणजे याचा अर्थ 9.5 आणि हे किती आहे 11. मग या दोघांमधला पाथ डिफरन्स कितीचा असेल बाळांनो, 11 आणि 9.5 मध्ये पाथ डिफरन्स कितीचा असतो, 1.5. म्हणजे याचा अर्थ जर पाथ डिफरन्स 1.5 लॅम्बडा इतका असेल, कारण 11 मीटर एका मीटरची, म्हणजे याचा अर्थ हे 10 लॅम्बडा आहे, हे 10 लॅम्बडा होतं, हे 11 लॅम्बडा आहे, हे 9.5 लॅम्बडा आहे. म्हणून डिफरन्स कितीचा आला, 1.5 लॅम्बडाचा आला. 1.5 लॅम्बडाचा डिफरन्स म्हणजे इथं काय तयार होऊ लागला, इथं डार्क बँड तयार होऊ लागला. आता ह्याच्याकडे थोडंसं आपण काळजीपूर्वक बघू. समजा जर हा पाथ डिफरन्स 0च्या ऐवजी 0.5 लॅम्बडा असता, याचा अर्थ काय झाला असतं तुम्हाला, याचा अर्थ काय झाला असतं, एकाची 9.5 तर दुसऱ्याची 10, म्हणजे याचा अर्थ कितीचा डिफरन्स आहे, 0.5. 9.5 म्हणल्यानंतर कोण येईल, ट्रफ, आणि 10 म्हणल्यानंतर कोण येईल, क्रेस्ट. म्हणजे याचा अर्थ काय व्हायला चालू होईल त्या पॉइंटला, डार्क. म्हणजे याचा अर्थ काय, 0.5 लॅम्बडा जर असेल तरी डार्क आला, 1.5 लॅम्बडा असेल तरी डार्क आला, त्याच्यानंतर 2.5 लॅम्बडा असेल तरी काय येईल. आता मी म्हणतो 0 असेल तर ब्राईट आला होता, 0 असेल तर ब्राईट आला असता. आता जर मी इथं म्हणलं, इथं आहे, इथं त्याचं अंतर समजा काहीतरी आहे 9.5 लॅम्बडा आणि इकडून गेला 10.5 लॅम्बडा. आता काय झालं, दोघातला डिफरन्स कितीचा आहे, 1 लॅम्बडाचा आहे. 9.5 लॅम्बडा म्हणजे ट्रफ, 10.5 लॅम्बडा म्हणले ट्रफ. ट्रफ ट्रफ म्हणजेच काय तयार होतील, ब्राईट बँड तयार होतील. असं थोडीच आहे 2 क्रेस्ट आले की ब्राईट बँड तयार होतो, 2 ट्रफ जरी आल्या तिथं तरी त्या ठिकाणी काय तयार होतो. म्हणजे पहिल्यांदा लॉजिक डोक्यातलं काढून टाका. कुठलं, की 2 ब्राईट बँड, आपल्या ब्राईट बँड तयार होण्यासाठी 2 क्रेस्ट मिक्स झाले पाहिजेत आणि डार्क बँड तयार होण्यासाठी क्रेस्ट आणि ट्रफ मिक्स झाले पाहिजे. डार्क बँड साठी बरोबर आहे, पण ब्राईट बँड साठी हे लागू नाही. दोन्ही क्रेस्ट असतील किंवा दोन्ही ट्रफ असतील म्हणजेच दोघं सेम फेज मध्ये असतील आणि सेम फेज मध्ये आहे याचा अर्थ ब्राईट बँड आहे. म्हणून एक पहिलं लॉजिक, सेम फेज अपोजिट फेज. मग आता जर मी तुम्हाला म्हणलं, जर तुमचा पाथ डिफरन्स 0 असेल तर काय दिसलं, ब्राईट बँड. जर तुमचा पाथ डिफरन्स 1 लॅम्बडा असेल तर काय असेल, ब्राईट बँडच असेल. जर हा 2 लॅम्बडा असेल तर काय असेल, ब्राईट बँडच असेल. आणि 3 लॅम्बडा असेल तर काय असेल, तोही ब्राईट बँडच असेल. आता कळालं. पण जर हा पाथ डिफरन्स 0.5 लॅम्बडाचा जर असेल तर डार्क बँड होईल. 1.5 लॅम्बडा असेल तर डार्क. म्हणजे याचा अर्थ 0.5 लॅम्बडा, 1.5 लॅम्बडा किंवा 2.5 लॅम्बडा किंवा 3.5 लॅम्बडा. म्हणजेच काय, म्हणजेच याचा अर्थ 1 गुणिले लॅम्बडा बाय 2, त्याच्यानंतर 3 गुणिले लॅम्बडा बाय 2, त्याच्यानंतर 5 गुणिले लॅम्बडा बाय 2, त्याच्यानंतर 7 गुणिले लॅम्बडा बाय 2. म्हणजे याचा अर्थ काय कळालं, ज्या ज्या वेळेस पाथ डिफरन्स 0, 1, 2, 3, 4 मल्टिप्लाय करतो कुणाला, लॅम्बडाला. म्हणजे याचा अर्थ n लॅम्बडा जर असेल तर ब्राईट बँडचं फॉर्मेशन होईल. मात्र n ची किंमत काय असेल, 0, 1, 2, 3, 4 वगैरे असेल. म्हणजे याचा अर्थ मी या ठिकाणी काय लिहू शकेन, तर पहिली गोष्ट लिहू शकेन, एक सेम फेज, बरोबर आहे. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स मध्ये अपोजिट फेज. त्याच्यानंतर इकडं एनहान्समेंट घडतं इथं.
तर इथं काय घडेल? कॅन्सलेशन हे घडेल. या इथं फॉर्मेशन ऑफ, इथं फॉर्मेशन ऑफ. तुम्ही आता जेवढं तयार करताल ना, परत अजून मी पुढे गेल्यानंतर त्यालाही तोडून टाकणार आहे की ते विचार करणं देखील चुकीचं होतं, अजून बदलावं लागेल आपल्याला. कसं ते नंतर सांगेन. इथं मी म्हणेल पाथ डिफरन्स किती पाहिजे? n लॅम्बडा पाहिजे. n ची किंमत 0 1 2 3 डॉट डॉट पाहिजे. n ची किंमत 0 असताना सेंट्रल ब्राईट बँड, n ची किंमत 1 असताना फर्स्ट ब्राईट बँड, 2 असताना सेकंड ब्राईट बँड आणि n ची किंमत n असताना. आता आलं लक्षात? आता इकडे जातो. हा पाथ डिफरन्स काय पाहिजे? 1 3 5 7 म्हणजे कोण? ऑड नंबर. हे ऑड नंबर मल्टिप्लाइड बाय लॅम्बडा बाय 2. आता लक्षात घ्या, इथं माझ्याकडे प्रॉब्लेम आता वेगळा आहे. मला ऑड नंबर लिहिता येतो एकतर 2n-1 ने किंवा ऑड नंबर लिहिता येतो 2n+1 ने. ज्या ज्या वेळेस 2n-1 ला तुम्ही ऑड नंबर म्हणता त्या त्यावेळेस n ची किंमत 1 2 3 वगैरे वगैरे. आणि ज्या ज्या वेळेस ऑड नंबर तुम्ही 2n+1 ने लिहिता त्यावेळेस n इज इक्वल टू 0 1 2 3 अँड सो ऑन. आता लॉजिकल लक्षात? मग हे घ्यायचं का हे घ्यायचं ठरवायचं आपल्याला. समजा मी हे घेतलं तर काय होईल? n ची किंमत 0 असताना पहिला डार्क बँड, n ची किंमत 1 असताना दुसरा डार्क बँड, 0 ला 1 1 ला 2 2 ला 3 3 ला 4. का बरं? त्याच्याऐवजी मी इकडे येतो. n ची किंमत 1 असताना पहिला डार्क बँड, 2 असताना दुसरा डार्क बँड, 3 असताना तिसरा डार्क बँड. म्हणजे याचा अर्थ n ची जी किंमत असेल त्या नंबरचा तो कोण असेल? डार्क बँड असेल. म्हणून हे म्हणायला मला इथं सोपं पडतं. म्हणून या ठिकाणी मी काय लिहितो? 2n-1 लिहितो. मात्र याच्या नंतरच्या पोर्शनला ज्यावेळेस मी डिफ्रॅक्शनला उडी मारेन तिथं परत माझी गोची होणार आहे आणि मला हे घेता नाही येणार. तिथं परत मला घुसावं लागणार आहे 0 1 2 3 4 मध्ये. आता लक्षात? कारण तिथं 0 म्हणला की सेंट्रल मॅक्सिमा, 1 म्हणला की फर्स्ट प्रिन्सिपल मॅक्सिमा, 2 म्हणला की सेकंड प्रिन्सिपल मॅक्सिमा, 3 म्हणला की. आता असे जातात घुसत. आता आलं का लक्षात? म्हणून तिथं ज्या वेळेस मला अडचण येईल दोन्ही गोष्टी ठेवायच्या, दोन्ही गोष्टी म्हणून बघायच्या. हे ठेवले आणि म्हणले काय दिसलं? n ची व्हॅल्यू मला दिसली किती? 0 1 2 3 4 वगैरे वगैरे. n ची किंमत 0 ठेवली. पहिला डार्क बँड इथं ठेवा, n ची किंमत 0. म्हणजे पॉइंट इथं 1 लिहिण्याच्या ऐवजी काय लिहायचं? 2n+1 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय 2. हा ठेवा n ची किंमत 0. 2 गुणिले 0 0 0 अधिक 1 इंटू लॅम्बडा बाय 2 म्हणजेच 0.5 लॅम्बडा म्हणजेच कोण? पहिला डार्क बँड. म्हणजे n ची किंमत 0 असताना पहिला येतो, 1 असताना दुसरा येईल, 2 असताना तिसरा येईल. मला नाही आवडत म्हणून मी याला घेतो. का बर? कारण n ची किंमत 1 असताना पहिला, 2 असताना दुसरा, 3 असताना तिसरा. म्हणून या ठिकाणी मी लिहितो पाथ डिफरन्स इज नथिंग बट 2n-1 इंटू लॅम्बडा बाय 2. आता लॉजिक आलं लक्षात? का बर? इथं मी खाली लिहितो या ठिकाणी n इज इक्वल टू 1 2 3 डॉट डॉट. n ची किंमत 1 असताना काय होईल?
फर्स्ट डार्क बँड. हा, n ची किंमत 2 असताना सेकंड डार्क बँड, n ची किंमत n असताना nth. काय अडचण? घ्या हे लिहून. डाव्या बाजूला कंस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स, उजव्या बाजूला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 पॉइंट्स आहेत. इकडे देखील तेवढेच आहेत.